राज्यातील सर्वच महापालिकेत कमिशनर नंतरचे दुसरे सर्वोच्च पद हे शहर अभियंत्याचे समजले जाते। पात्रता असेल तर हे पद महापालिकेतीलच अधिकाऱ्यांना पदोन्नती देऊन भरले जाते किंवा शासनाकडून या पदावर एखाद्याची नियुक्ती करणे असा संकेत असतो। मात्र राज्यातील सगळ्या 29 महापालिकांना या पदासाठी समान कायदा असताना पिंपरी महापालिकेने मात्र शासन काय निर्णय देईल ते नंतर बघू, मात्र शहर अभियंता या एकल म्हणजेच एकाच पदाचे 3 तुकडे करत म्हणजे शहर अभियंता 1, शहर अभियंता 2 आणि शहर अभियंता 3 अशी वाटणी करून या पदाचे महत्त्व व ताकद कमी करण्याचा प्रताप काल झालेल्या सर्वसाधारण सभेत केला। वास्तविक BPMC ॲक्ट अर्थात महापालिका कायद्यातील सेक्शन 45 नुसार शहर अभियंता हे एकच पद असते। या पदाचे 2 किंवा 3 तुकडे करता येत नाही। या पदास वैधानिक दर्जा असतो। बाकी सेक्शन 56 नुसार पालिकेतील अधिकाऱ्यांना कितीही व कशीही पदे वाटता येऊ शकतात। राज्यातील सर्वच महापालिकांमध्ये शहर अभियंता हे एकच पद आहे। कालच्या सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने शहर अभियंता 1 या पदावर प्रमोद ओंबासे तर शहर अभियंता 3 या पदावर मनोज सेठिया यांची शिफारस केली। हा असा उरफाटा उद्योग करत असताना शहर अभियंता 2 हे पद मात्र सत्ताधाऱ्यांनी रिक्त ठेवले आहे। आता ते का रिक्त ठेवले व कोणासाठी रिक्त ठेवले असावे हे भाजपचे नगरसेवकच दबक्या आवाजात पत्रकारांना सांगतात। कालच्या सभेत मुख्य अभियंता पदाची 2 पदे निरस्त करून शहर अभियंता पदाच्या 3 तुकड्यांची पदनिर्मिती व सेवा प्रवेश नियमावली करण्याला मान्यता देण्यात आली। सुचवलेल्या दुरुस्ती आणि बदलास शासनाच्या मान्यतेस अधीन राहून ओंबासे व सेठिया यांच्यात कधी एकदा पाटावर बसतो या चाललेल्या घाईला सत्ताधाऱ्यांनी एकदाचा पूर्णविराम देऊन टाकला। आता राज्य शासन या बदलास मान्यता देईल अथवा नकार देईल, मात्र या वेळ काढू धोरणात ओंबासे यांना सेवानिवृत्त होण्यास राहिलेले 12 महिने व सेठिया यांची राहिलेली 9 महिने कसेबसे निघून जातील असा सत्ताधाऱ्यांचा कयास असावा। एकूणच सगळ्यांनाच खुश करण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी उचललेले हे पाऊल सबका मंगल हो अशा टाईपचं आहे। मात्र अशी कृती करत असताना याच अधिकाऱ्यांच्या समतुल्य व समकक्ष असलेल्या अजय सूर्यवंशी या मागासवर्गीय अधिकाऱ्यावर अन्याय केला याचे उत्तर मात्र प्रशासन देत नाही आणि शहर अभियंता 2 हे पद कोणासाठी रिक्त ठेवले हे सत्ताधारी सांगत नाही। तर मंडळी, हे असे उलटसुलट उद्योग सत्ताधारी का करतात? तर शहरात याची चर्चा अशी आहे की पदांसाठी फिल्डिंग लावणाऱ्या प्रत्येकाकडून पावती फाडायची आणि ओढून ताणून जागा निर्माण करत त्यांचं समाधान करायचं, अशा पद्धतीने सत्ताधारी काम करत असतात। मग आता तुम्ही म्हणाल, विरोधी पक्ष असलेला राष्ट्रवादी पक्ष अशा वेळी काय करतो? तर सत्तेच्या काळात त्यांनीही असेच उद्योग केलेले असल्याने आता ते चुप्पी साधून आहेत। तुम्हाला याविषयी काय वाटतं? जरूर व्यक्त व्हा। आपल्या प्रतिक्रिया कमेंट स्वरूपात आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद पिंपरी चिंचवडकर। आपल्या सहकार्याने पिंपरी चिंचवड न्यूजने फेसबुक आणि इंस्टाग्रामवर 1 लाखाचा टप्पा पार केलाय। त्याबद्दल आभार। असंच प्रेम देत रहा। सोबत आमच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।